वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. सो आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आषाढी एकादशीचं म्हणजे विठ्ठलाचं पंढरपूरला पूजन काय असेल ते जी वारी होते आपली ते तिथं पोहोचली असेल. आणि हवा बघा तुम्ही, हवा दाखवतो मी तुम्हाला. जसा डायरेक्ट विठ्ठलच असा भास करत आहे की किती हवा आहे. सो आजचा दिवस खास म्हणजे सगळ्यांनीच तुम्ही सुद्धा उपास पकडलेला असेल. तुम्ही सुद्धा करतोय, जो वर्षानुवर्ष करत आलोय. आणि घरून असा आदेश आलाय की करायचं बेटा सकाळी संध्याकाळी गपचूप उपवासाचंच खायचं. सो उपवासाचं इथं भेटायला मी स्वतः बनवणार होतो, पण मागच्या एक दिवसापासून मला माहीत नाही काय होतं, असं झालं की यार काही बनवायलाच नको. व्हिडिओ तर जाऊ दे, रील्स पण नाही, शॉर्ट्स पण नाही, काही म्हणजे जे व्हिडिओज बनवतो ते सुद्धा मी म्हणजे खाण्यासाठीच बनवतो. आणि त्यातनंच ते कंटेंट बनवतो. माझी इच्छाच होत नाही का की काही बनवू मी आणि काहीतरी असं. म्हणजे जसं आज उपास आहे तर साबुदाणा वगैरे म्हणून साबुदाण्याचं ऑलरेडी एक शॉर्ट बनवले आपण, तर परत ते बनवण्यात काही अर्थ नाही. पण साबुदाणा वडेचं शॉर्ट बनवू शकत होतो, ती आयडिया माझ्या डोक्यात आलेली. पण अशी आपण इच्छाच होत नाही की यार काहीतरी बनावं आणि असं काहीतरी करावं. कारण काय माहिती दुसरी कामं पण आहेत. मग विचार केला की जाऊ दे घरी न बनवता आणि एकटा रूमवर हे सगळं पडून राहून ना असं डोकं चालणं बंद झाले. सो म्हटलं जरा बाहेर फिरून येऊ आणि मुंबईत आषाढी एकादशी कशी असते ते पण बघू आणि तुम्हाला पण दाखवू. सो आता निघतोय मी घाटकोपरला, आतो मित्राकडे. तिथं बघू आपण घाटकोपरमध्ये कसं काय आणि कुठं जर पावसाने जर आपल्याला साथ दिली तर मग आजूबाजू दादर झालं किंवा कुठं जाता येतं बघू. पॉसिबली जितकं जे पॉसिबल असेल तिथं जाऊ आणि बघू की इथं सेलिब्रेट कसं करतात. कारण मोस्टली इकडं तर मी बघतोय, अजून खाली गेलो नाही, पण आपल्या नाशिकला पंचवटीत सकाळपासून सुरू होऊन जातं फ्रीमध्ये साबुदाणा खिचडी वाटप सुरू होऊन जातं. 3-4 प्लेट तर तिथंच गपकवली जाते. आणि पुण्यात म्हणतात, पुण्यात पेठेत कसबा पेठेत किंवा नारायण पेठेत सकाळपासून सुरू होऊन जातं जे आपापले मंडळ येते म्हणजे फ्रीवाली ती साबुदाणा खिचडी वाटपाला. सो तिथं पण तेच. आणि PCMCत पण पिंपळगावपासून तर पुनावळ्यापर्यंत जेवढे पण मंडळ असतात, किंवा मला एवढं माहिती नाही, पण पुनावळ्याच्या गावातलं जे महादेवाचं मंदिर आहे, सो तिथं मी बघितलं जेव्हा राहत होतो. सो तिथं होतं हे सगळं. म्हणजे पिंपळगावमध्ये पण बऱ्याच ठिकाणी होतं, पुण्यात पण होतं आणि नाशिकला तर पंचवटीत प्रत्येक ठिकाणी असतात मंडळ जे वाटप चालू असतं साबुदाणा खिचडीचं सकाळी आणि संध्याकाळी पण असतं. सो आता इथं मुंबईतला आपल्याला माहिती नाही कधी मी ते म्हणजे एवढं कधी प्रसंग आलाच नाही की मुंबईत मी हे सगळं करू शकेल. सो आज आला आपल्याकडे चान्स, तर मग आता जाऊया. आता लवकर मी निघतो. पहिला स्टॉप चहा प्यायचा, कारण सकाळ वाजले अराऊंड 11:30 आता वाटसाईनी. सो वाटी घालतो आणि मग निघतो. तर मित्रांनो, पावसाने या ठिकाणी जोरदार हजेरी लावलेली तुम्हाला दिसत असेल तर. आणि आपल्या सगळ्या प्लॅनची वाट लावलेली. आता कसं काय जायचं, स्टेशनपर्यंत जायचे पण वांदे आले. दिसतं का पाऊस दिसत असून तुम्हाला झूम केल्यावर. आता हा बंद झाल्याशिवाय जाऊ नाही शकत. छत्री नाही आपल्याकडे. आज छत्रीचं नियोजन करावंच लागेल, छत्री घ्यावंच लागेल. घेऊ आपण छत्री पोचलो फायनली घाटकोपर स्टेशनला. आता जाऊ पण फुल साबुदाणा वडे दाबून घेतले पोरांनी. आणि आता पडत एकटा धावून घेतले साबुदाणा वडे. याबद्दल काय सांगशील तुम्ही? चेहरा दाखवला होता असे वडवर आता. म्हणजे पूर्ण सकाळी मी येणार होतो 11 वाजता उठलो. ठीक आहे ना, उठायला लेट झालं. मला वाटलं तू कुठे लवकर उठतो. ठीक आहे जाऊ दे चल. आज आषाढी एकादशी तू भाड्या आपण घाटकोपरमध्ये सुद्धा आलेलो आहे झोपायला. हा आपला असा रूम घाटकोपरचा. तिकडे सर झोपलेत किसानसर, आणि आता इकडे आपण झोपतो. सो आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आषाढीबद्दल आपण असं खास काय करायला हवं, तर आपण म्हणजे आधी जेवढं बघितलं असेल तुम्ही, साबुदाणे वडे आणि चहा पिला. आणि त्यानंतर आपण आलेलो आहोत. चहा मी 2 कप पिला पहिले इकडे आपण, त्यानंतर इकडे घाटकोपरला आलो आपण. सो त्यानंतर त्याला आपला साबुदाणा वडे खाल्ले. आणि आता मस्त वामकुक्षी घेऊयात आणि संध्याकाळ झाल्यावर बघूयात कुठल्या तरी मंदिरात जायचं होतं, पण काही कारण असतो सरांनी आंघोळ नाही केलेली. सो गेलो नाही, पण मी बाहेरून पाय पडला महादेवाचं वगैरे. सो आत्ता वामकुक्षी घेऊयात. संध्याकाळी परत उपासाच्या खाद्यपदार्थ शोधण्याच्या मार्गावर प्रस्थान करूयात. पण मला ते गोष्ट अजूनही इथं दिसली नाही. घाटकोपरमध्ये सुद्धा जे फ्रीमध्ये तिकीट वाटप सुरू असतं, तर ती इकडं नाही. सो आता सगळं आहे मंदिरात. दिसले लोक जात होते मंदिरात खूप सारे. सो जाऊयात आपण संध्याकाळी. आणि आता भेटूयात संध्याकाळी मस्त झोपतो. मी आता वामकुक्षी घेतो. बाय. वामकुक्षी झाल्यानंतर आता निघालो आहे परत फराळाच्या शोधात. आणि बघू आता काय भेटतं. आणि
उद्या म्हणजे आजचा उपवास कंटिन्यू करून आता पण आपल्याला काहीतरी फराळातच खायचे आणि उद्या सकाळी उपवास सोडायचे आहे. पण माझा असं सीन आहे, माझा सोमवारी उपवास असतो म्हणून माझा उद्याही मला उपवास कंटिन्यू करून उद्या संध्याकाळी उपवास सोडायचे आहे. सो इट्स अ बिग चॅलेंज. पण बघूयात आपण काय होतं. सो आता बघतो काय होतं आणि तो काय भेटतो आता. सवित कोणती कचोरी शिकायला आलो आहे. समोर सर बसले आपण. सो आता बघू किती एक स्वीट कचोरी कसं आहे मीठ बी का. सो आता ते आणले अजून कचोरी नाही आणली. वाईट बघू त्याची. मला वाटलं गोड असेल. सो एक्सपेक्टेशनपेक्षा जास्तच मोठे म्हणजे खरंच भारी वरती टे. काय शिकते नाव. Wow. दगड Very awesome bumbu. I like this bumbu. यस या. Since लेट स्टार्ट. boy. अगदी ट्राय करते कसं आहे काय. कॅमेरा काय लागलं. कसं आहे अरे उद्या इथं कॅमेरा चालू आहे. हो टेस्ट होते. हां टाकले भारी टाकेल. कसं आहे मी अजून खाल्लं नाही. चालेल सांगतो मग सांगतो. पाटे तुम्ही रिव्ह्यू द्या. भारी पहिल्यामध्ये तांदूळी कोणाला माहिती असेल काना शिकलत राहते. करंजी जी दिवाळीला फराळात राहते ना त्याचं आपलं सारण त्याच्यामध्ये आहे आणि त्याचं दही पण भारी आहे. खायला एकदम टेस्टी आहे. आता मी खातो तुम्ही फक्त बघा. बाय बाय बाय. साबुदाणा खिचडी संपूयात. आपला आजचा दिवस संपतो. मग उद्या कंटिन्यू करायचं सोडायचं उपवास. दही आले चटणी जाईल नको. कारण तर सगळं गोड गोडून गेलं. चटणी पाहिजे. आता कच्चा लागतो आणि मिसळ इकडच्या माहिती नाही. मुंबई कोण फक्त नाशिक जिंदाबाद. आता खाऊ. होते मी पुण्यात सगळ्यात भारी मिसळ कुठे भेटते. नाशिकला सगळ्यात भारी मिसळ खायची नाशिक वाट. तर मित्र आणि मैत्रिणी मला फॅन म्हणतो. तर आता जस्ट पोचलो मी. नंतर त्या हॉटेलवरनं निघाल्यानंतर काही म्हणजे ब्लॉग शूटच नाही केला आणि मंदिरात पण गेलेलो. बट मंदिरात म्हणजे मी सकाळीच गेलेलो. तिथलंच मित्राच्या सोसायटी. सो मित्राची सोसायटी ना सुशांतची आपल्या सोसायटीच्याच खाली घाटकोपरला मंदिर होतं. सो त्या मंदिरात पाय वगैरे पडले. बट मी तिथं काही शूट नाही केलं. आणि एनर्जी डाऊन का ते ट्रॅव्हल वगैरेमुळे. कारण लोकलचे लय त्रास होते यारले भांगार म्हणजे असं कधी कधी भारी वाटतं. पण जेव्हा तुम्ही त्या गर्दीतनं रोज ट्रॅव्हल करत असतात स्पेशली मंडे टू फ्रायडे सो बोरून होतं. बट इव्हेंच्युअली ओव्हरऑल पूर्ण दिवस भारी होता आजचा आषाढीचा. म्हणजे एवढं काही स्ट्रगल करावं लागलं आहे साबुदाण्यासाठी. सकाळपासून सकाळी गेलो साबुदाणा भेटला नाही. त्याच्या जागी साबुदाणा वडा भेटले. ते पण म्हणजे असं अन्नाला नाव नाही ठेवलं पाहिजे बट वरतीच नव्हते. सो ते एक सीन झाला. नंतर चहा मे बी चांगलाच भेटतो सगळीकडे. सो चहा निग्लेक्ट केल्यानंतर संध्याकाळी जिथं गेलो तिथं जी कचोरी खाल्ली आम्ही उपवासाची ती भारी होती. त्याच्यातलं जे सारण होते यार म्हणजे तो एक बेस्ट मोमेंट होता आजच्या पूर्ण दिवसातला आणि व्लॉगचा सुद्धा की इतकं भारी होतं ते. म्हणजे त्या कचोरीमध्ये लिटरली आपण करंजी करतो ना दिवाळीच्या फराळात. सो त्या करंजीत आपण जे सारण भरतो ना ते सगळं सारण म्हणजे नारळ म्हणण्यापेक्षा खोबरं साखर परत काय होतं त्याच्यात तिळ पण होतं वाटतं. असा खूप साऱ्या गोष्टी मिक्सचर होता आणि त्याचं सारण त्या कचोरीमध्ये टाकलेलं होतं आणि ती बटाट्याची कचोरी होती. सो उपवास आला आणि त्याच्यासोबत ते दही टाईप होतं आणि त्यात साखर होती मिक्स. पण ते एक नंबर लागत होतं. गरम होतं आणि म्हणजे मधलं जे त्याचं ते सारण होतं ना म्हणजे करंजी खूप दिवसांपासून खाल्ली नव्हती. खूप अचानक खाल्ली आणि ती पण उपवासाच्या दिवशी. सो ते बेस्ट होतं. म्हणजे मी कधी ट्राय नाही केलेलं असं काही गोष्ट. आता जसं आपलं सायंदार आहे नाशिकला तिथं पण भेटते कचोरी पण तिथं वेगळ्या टाईपची भेटते. तिथं बटाट्याचीच असतं सारण. मधला म्हणजे जो लेअर असतो तो बटाट्याचा असतो आणि त्यासुद्धा एक थोडासा असा स्वीट असा पार्ट असतो. बट हे लिटरली वेगळं होतं सगळ्यांपेक्षा. म्हणजे आतापर्यंत जे काही ट्राय केलं मी त्याच्यापेक्षा वेगळं होतं. सो ओव्हरऑल असाच दिवस होता. पण मी घरी मिस करतो. घरी जे मम्मी बनवायची म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत टोटल ॲक्च्युली खाल्लं नाही पाहिजे. मी आज खूप व्हिडिओज बघितले की उपवासाचं काय महत्त्व असतं आणि आपण करतो भलतंच की खूप काही खातो आपण त्या दिवशी. ॲक्च्युली खाल्लं पाहिजे. चांगली गोष्ट आहे की आपण हे जे उपवासाचे पदार्थ असतात ते डेली लाईफमध्ये खात नाही. बट उपवास म्हटल्यानंतर ह्या दूध पाणी आणि फ्रूट्स याच गोष्टी खाल्ल्या आणि पिल्ल्या पाहिजे असं
मी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितलं की उपवासाचं काय महत्त्व आहे, का कशासाठी केला जातो. बट असो, आपण तर खातोच. सो हे सगळं असं झालं. आणि हा ब्लॉग आता वाजले आहेत जवळजवळ 11:30 आणि मी आत्ताच्या आत्ता म्हणजे आता जस्ट पोहोचलो ना. हा ब्लॉग जसं मी आता एंड करतो. एंड केल्या लगेच एडिटिंगला बसून राहील. विदिन 11:30 झाले, 11:30 आणि 11:25 झाले. बिफोर 12 AM म्हणजे आषाढी एकादशी संपण्याच्या अगोदर हा मी अपलोड करणार आहे. मी विषय काय घेणार नाही, पण अपलोड करणार आहे. कारण मला ऑन टाईम बघायचं की मी काय करू शकतो. मी करू शकतो ॲक्च्युली. मी डेली ब्लॉग करून रोजच्या रोज जे लॉंग फॉर्मॅटचे व्हिडिओज आहे ना ते मी करू शकतो. बट असं आहे की इव्हेंच्युअली त्याला व्ह्यूज येत नाही, म्हणून खूप जास्त मेहनत आहे लॉंग फॉर्मॅटमध्ये. प्रत्येक ठिकाणी जिथं कुठं जातो आहे मी, जे काही काम करतो, ऑफिसला जातो, काही असो, त्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये शूट करणं इट्स म्हणजे हार्ड आहे थोडंफार. एवढं पण हार्ड नाही, करू शकतो. बट व्ह्यूज गेनिंगसाठी मला असं वाटतं शॉर्ट्स आणि ते त्याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे, म्हणून मी तिकडे जास्त फोकस करतो. सो एकदाचे थोडे एक कम्युनिटी बनल्यानंतर आपण लॉंग फॉर्मॅटला जर लोकांनी सपोर्ट केला की लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज बनवतो तर नक्कीच बनवेल मी लॉंग फॉर्मॅट आणि डेली. सो असा होता आजचा दिवस. परत एकदा तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बा विठ्ठलाचरणी एकच प्रार्थना करा, तुम्ही सगळे सुखी राहावेत, तुमची सगळ्यांची स्वप्न पूर्ण व्हावी. इव्हेंच्युअली होतातच, सगळ्यांचीच होता, टाईम लागतो पण होतात. सो मी काही असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही, माझे पण बाकीचे आहेत. बट आहे देवावर विश्वास आहे, होईल ते पण प्रत्येक गोष्ट सक्सेसफुल होईल. सो हा ब्लॉग इथे करू. थोडासा छोटा किंवा मोठा होतो का नाही मला माहीत नाही, किती मी शूट केलेला आहे. छोटाच शूट केला आहे, बट होईल. पण मी आता लगेच एडिटिंगला बसतो आणि ऑन टाईम एडिट करतो आणि लगेच म्हणजे अपलोड करणार आहे. सो हा ब्लॉग तुम्हाला आजच पाहायला भेटेल. मे बी तुम्ही उद्या बघशाल. सो ती माझी चुकी नाही. सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग बघा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम आणि जय हरी विठ्ठल. वारीला यावर्षी जायला नाही भेटलं. नेक्स्ट इयर ट्राय करू की जायला काहीतरी चान्स भेटेल कसा तरी. देवावर हे सगळं जर घडून आणलं त्यांनी सगळं तर नक्कीच जाऊ वारीला. पण आता एक फेस्टिवल येत जातील. जसं मला गणपतीची ओढ लागली 27 ऑगस्टची. बघू काय प्लॅन्स होतात. उद्या मला एक अजून खुशखबर येणार आहे. ती काय होते आणि काय होते ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.